हॅलो. तर मी आज झाले होते मंडईत आणि मला कालपासून मंडईत जायचं होतं, पण मला काही जमत नव्हतं. पण मी आज फायनली मंडईमध्ये आले आणि मला हव्या असणाऱ्या सगळ्या भाज्या घेतल्या. घरी आले, घर आवरलं आणि आणलेल्या सगळ्या भाज्या काढल्या, त्या व्यवस्थित ठेवत होते. आणि आता माझी झाली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. तेवढ्यात दादा म्हणला की रोज रोज चपाती भाजी खाऊन खूप कंटाळा आला, आज काहीतरी वेगळं खायचं मन करतं. मी म्हटलं वेगळं असं काय खायचं आज तुला आज? तर तो म्हणला खूप दिवस झाला मसाले भात खाल्ला नाही आपण, तर आज मसाले भात करूया. तर मी म्हटलं चालतंय ठीक आहे करूया. तसं पण मी भाज्या आणल्याच होत्या. मग काय घेतला, फ्लॉवर केले, त्याचे 2 तुकडे घेतले, टॅमॅटोला पण केलं अडवण, त्याला खसाखस चिरलं. आणि कांद्याचं काय बाबा, आम्ही तर नादच करत नाही, तिला रडवतं या ती आपलं दुश्मनच आहे काय. मग टॅमॅटो घेतलं चिरून आणि उकळत्या पाण्यात जर आपलं फ्लॉवरला घातलं घेतलं, त्याला उकळवून घेतलं आणि सगळं आवरायला सुरुवात केली. मग घेतला एक टोप, तो ठेवला जरा गॅसवरती ठेवून त्यात टाकलं जिरे मोहरी, तेल टाकलं, नंतर शेंगदाणे टाकले, घेतलेल्या सगळ्या भाज्या नंतर त्यात टाकल्या, त्या सगळ्या परतवून घेतल्या जरा चांगल्या. नंतर आपल्याकडे होतं लसूण आणि खोबऱ्याचं जरा वाटण केलं होतं, ते पण जरा मी त्यामध्ये घातलं आहे. आणि नंतर आपल्याकडे मीठ हळद एवढं होतं, जेवढ्या मसाले आहेत ना तेवढे सगळे मसाले वगैरे टाकले. त्याच्यात तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते, ते देखील टाकले. नंतर 2 ग्लास पाणी टाकलं, त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. आणि नंतर बघा म्हणलं चला आपले स्वामींची जरा दिवा वगैरे लावूया. संध्याकाळ झाली, मग जरा दिवा वगैरे लावला. खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानेच खूप आपल्या आयुष्याला म्हणजे समृद्धी आणि सुख समृद्धी आपल्याला मिळते. सो असा होता माझा आजचा दिवस. टॅन.